रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिर इथल्या भाजी विक्री करणाऱ्या महिलांना रत्नागिरी नगर परिषदेनं मारुती मंदिर सर्कलवरून हटवून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या मागील बाजूला जागा उपलब्ध करून दिली आहे। मात्र या ठिकाणी ग्राहक येत नसल्या कारणानं आम्हाला पूर्वीच्याच जागी म्हणजे मारुती मंदिर सर्कलवरच भाजी विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी या महिलांची मागणी होती। मात्र रत्नागिरी नगर परिषदेनं ही मागणी मान्य न केल्यानं आता सर्व भाजी विक्री करणाऱ्या महिलांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांचा दरवाजा ठोठावलाय। बुधवारी माजी खासदार निलेश राणे यांनी या संदर्भात रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांची भेट घेऊन या सर्व भाजी विक्रेत्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, तसं न झाल्यास सर्वच अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, अनधिकृत टपऱ्या यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली। नगर परिषदेच्या कार्यालयाबाहेर आल्यानंतर निलेश राणे यांनी या सर्व भाजी विक्रेत्या महिलांना आश्वासित केलं। ते म्हणाले, तुम्ही मारुती मंदिर इथंच भाजी विक्री करावी। एसटी स्टँडच्या आजूबाजूला बसणाऱ्या सर्व भाजी विक्रेत्यांना जर हटवण्यात आलं तरच तुम्हाला दिलेल्या तुम्ही पर्यायी जागेमध्ये जाऊन भाजी विक्री करावी। असं न होता जर तुम्हा सर्व भाजी विक्रेत्यांवर नगर परिषदेनं कारवाई केली तर आम्ही देखील आमच्या स्टाईलनं काम करू, असं मत त्यांनी व्यक्त केलं। दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या कारभाराबाबत जोरदार टीका केली। पूर्वी कारवाई आमच्या ज्या भाजीवाल्या आहेत सगळ्या 51 त्यांच्यावर येऊन हे जे पार्ट टाइम नगराध्यक्ष आहेत साळवी, बंड्या साळवी म्हणतात त्यांना, या पार्ट टाइम नगराध्यक्षांनी स्वतः येऊन हे जिथे भाजी विकत होत्या स्वतः येऊन लाथा मारून गेले आणि सांगितलं की पार्किंगसाठी ही जागा आपल्याला मोकळी करायची आहे आणि म्हणून तुम्हाला अमुक एक ठिकाणी तुम्हाला हलवण्यात येत आहे। एक 50-60 मीटर आतमध्ये कुठेतरी जागा दिली, पण ती जागा यांनी जाऊन सुद्धा यांना अमान्य होती, कारण का तिकडे त्यांना पाहिजे तसा व्यापार होत नव्हता भाज्यांचा। आणि डेपोला आजूबाजूला बसणारे भाजीवाले तसेच, आणि फक्त सर्कलला बसणारे त्यांनाच फक्त एक न्याय। आणि म्हणून ह्या सगळ्या महिला माझ्याकडे आल्या आणि मी आता सीओ साहेबांना त्याच विषयासाठी भेटलो। मी यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हालाही सीओ साहेबांना की 50% न्याय तुम्हाला एका शहरामध्ये एका विषयासाठी देता येणार नाही। तुम्हाला जर यांच्यासाठी जो न्याय तुम्ही जो आखला आहे तोच न्याय तुम्हाला डेपोपर्यंत आखावा लागेल। आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून या महिलांच्या मागे उभे आहोत। यांना ज्या जागेवर ते होत्या त्याच जागेवर आजपासून ते आपला जे काय काम करायचे ते काम आजपासून करतील, त्याच्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे आणि सीओ साहेबांनाही तसं कळवलेलं आहे। आणि तसं जर नाही झालं तर 6वी स्टॉपला शिवसेनेची शाखा पण अनधिकृत आहे, ती पण पाडून टाका। ती कशाला ठेवली आहे? एकही पावती भरली जात नाही आणि अनधिकृत आहे, मग ती सुद्धा पावरा। अनधिकृतच सगळं बंद करायचं असेल तर ज्यांची सत्ता आहे त्यांची शाखाच अनधिकृत आहे, ती कधी पाडणार? आणि म्हणून उगाचची कारवाई आमच्या लोकांवर केली, गरिबांवर केली तर मग पुढचा फावडा आम्ही तुमच्यावर मारू शकतो। आणि ही काय संस्कृती नाही। महिला जिथे आपल्या भाज्या विकतायत, आपलं काम करतायत, एका शहराचा नगराध्यक्ष येऊन त्यांच्या टोकऱ्यांवर तुम्ही लाथा मारता, ही कुठली संस्कृती आहे? मग हे इकडे डेपोच्या जवळ का नाही लाथा मारला? तिकडून हप्ता मिळतो म्हणून, आणि हे काय देऊ शकत नाही म्हणून? नगराध्यक्ष आपल्या शहरातला हप्ता घेतोय, याच्यापेक्षा केवळवाणा काही विषय होऊ शकत नाही। आणि म्हणून मी सीओ साहेबांना सांगितलं की न्याय द्यायचा असेल तर समान द्या। 50% न्याय निलेश राणे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सहन करणार नाही। या महिला तिकडे जायला तयार आहेत, पण डेपोपासून ते वरपर्यंत सगळ्यांना एकत्र करा आणि मग एका ठिकाणी पाठवा, आम्ही तुम्हाला मदत करू, पण तोपर्यंत अर्धवट न्याय आम्हाला मान्य नाही। तर नगराध्यक्ष बंड्या साळवी म्हणाले, माझ्या कार्यकाळात कोणत्याही अनधिकृत भाजी विक्रेत्या किंवा फळ विक्रेत्याला अभय देण्यात येणार नाही। विनापरवाना भाजी किंवा फळ विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। केलं जे कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी की शिवसेना पण अनधिकृत आहे, त्याच्यावर बोलजो ठरव, तो शिवसेना अनधिकृत आहे की काय हे ठरवण्याचे अधिकारी नगर परिषद राहिला। दुसरा विषय, मारुती मंदिरच्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीने भाजी व्यवसाय सुरू होता, त्याला शासनाच्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून भव्य दिव्य अशी इमारत
स्टेडियमच्या पाठच्या बॅक साईडला उभारण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 44 गाळे आहेत आणि त्या 44 गाळ्यांच्या सुद्धा निविदा काढलेल्या आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी माझ्या अंदाजाने दिवसाला 40 रुपये भाडं आहे नाममात्र, आणि माझ्या अंदाजाने डिपॉझिट येते राखी 1.25 लाख रुपये. अशा प्रकारची गाळे जर त्यांना उपलब्ध करून असेल तर ते घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, जरी भाजीवाले समोर व्यवसाय करत होते, तो व्यवसायाला विरोध आमचा नाही, जेणेकरून येणारे त्यांनी ज्येष्ठ नागरिक असतील वाहनधारक असतील, यांना जो मोठा त्रासाला सामोरे जावं लागत होतं तो त्रास कमी करण्याचं काम नगर परिषदेने केलेलं आहे. आणि कुठलाही त्यांच्यावरती अन्याय केलेला नाही. ज्या ठिकाणी त्यांना व्यवस्था बसण्याची केली आहे त्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, लाईट व्यवस्था आहे, दररोज झाडू मारण्याचं काम करण्याचं म्हणजे स्वच्छता काम करण्याचं काम चालू आहे. आणि ज्यांचा व्यवसाय बाहेर ज्या पद्धतीने होत होता त्या पद्धतीने व्यवसाय त्या मार्केटच्या परिसरामध्ये होतोय. राहिला दुसरा विषय, काही त्यांनी फोटो सादर केले ते माझ्या आता हाती लागले की जी शेटे हॉस्पिटल आहे म्हणजे उद्यमनगर रोडच्या साईडचं ते ज्वेलर्स दुकान आहे कुठचं ते PNG काय ते, त्यासमोर जे 2 की 3 फ्रूट विक्रेते आहेत त्यांच्यावरती पण आज 24 तासात योग्य ती कारवाई केली आहे. राहिला विषय ST स्टँड असेल, जैन मंदिर असेल, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने व्यवसाय असेल तोही निर्णय लवकरात लवकर केला जाईल. पण आज एक माझी नगर परिषदचा नगराची म्हणून ठाम भूमिका आहे की जो आम्ही निर्णय केलाय तो 100% त्या निर्णयाचीच अंमलबजावणी होत राहणार. आणि जर चुकीच्या पद्धतीने मारुती मंदिर म्हणून जो कोणी व्यवसाय करण्याचं काम केलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. अध्यक्ष हप्ता घेतात. एक जरी व्यक्ती फळ विक्रेता असेल, भाजी विक्रेता असेल की अन्य कोणी असेल, त्यांनी जर सांगितलं की बंड्या साहेबांनी 1 रुपया ना 1 नया पैसा माझ्याकडून हप्ता घेतला ते त्यांनी सिद्ध करावं, त्या क्षणात राजीनामा देईल.